मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। शैक्षणिक वर्ष 24-25 करता प्रवेश देणे सुरू आहे। प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील। संस्थेचे वैशिष्ट्ये: प्रशस्त क्लासरूम, उज्ज्वल निकालाची परंपरा, प्रदूषण विरहित परिसर, संगणक प्रशिक्षण रूम, विविध कंपन्यांना नियमित भेटी, भव्य क्रीडांगण, अप्रेंटिस सुविधा, विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव ITI, तज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध, संपूर्ण परिसर 10 वर्ष वाट बघितली, मी आज 3 तासाने वाट बघून काय हा परत अरे 10 वर्षापासून बघताय बाबा। मी देतो आधी शुभेच्छा तुम्हाला। हाँ नहीं है तो दर्शन उपस्थित सर्वांना मनापासून अभिवादन करतो। आज आपल्या सर्वांच्यासाठी संपूर्ण परिसरासाठी आनंदाचा दिवस आहे की आपला हा प्रदेश, आपलं हे संपूर्ण क्षेत्र सर्वांगीण विकासासाठी नावलौकिकास आलं आहे आणि आणखी परमेश्वराच्या कृपेने आणि जनतेच्या आशीर्वादाने आणखी आपल्या या क्षेत्रासाठी ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाच्या साठी सरकार पण अनुकूल आहे। 10 वर्षांच्या कार्यकाळामध्ये यथायोग्य असं कार्य करायचं काम ताईंनी केले निर्विवादपणे। त्याची पावती म्हणून परत ताईंवर विश्वास पक्षांनी ठेवला आणि पक्षांनी जो ठेवलेला विश्वास आहे तो जनतेने सार्थक ठरवला आणि मोठ्या मताधिक्याने ताईंचा विजय झाला आणि सरकारने याची नोंद घेऊन ताईंना केंद्रीय राज्यमंत्री पद दिलं। मला असं वाटतं की हे पद, मला तरी वाटतंय की पद भेटल्यापासून मी बघतो आहे की हे केंद्रीय राज्यमंत्री पद ताईंना नाही तर या परिसरात सगळ्यांना मिळालं असा सर्वांना आनंद आहे की या माध्यमातून या परिसरात राहणाऱ्या लोकसभा क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला त्याचा आनंद आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे। या माध्यमातून ताईंना एक अधिकारही मिळाला आहे। 10 वर्षांचा अनुभव आहे आणि यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पद ताईंकडे असल्याने त्या 10 वर्षांचा अनुभव कामी येऊन या संधीचं सोनं ताई करतील असा विश्वास मला सुद्धा आहे आणि ज्या आत्मविश्वासाने हे संपूर्ण ताईंनी हा संघर्ष केला आहे आणि जी मेहनत घेतली आहे ती कौतुकास्पद आहे। ताईंची सगळी मेहनत आणि त्यांचं कार्य माझ्या डोळ्यासमोर आहे, मी त्याचा साक्षी आहे। हे राज्यमंत्रीपद, केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळाल्याने ताईंची जबाबदारी आणखी वाढली आहे आणि मला असं वाटतं गावागावात सत्कार होत असल्याने आता ती जबाबदारी ताईची आणखी जास्त वाढत जाते आहे आणि नक्कीच आपण सर्वांनी साथ दिली। ताईंनी आपल्याला समजून घेतलं, आपण ताईंना समजून घेतलं, सकारात्मकपणे आपण
त्यांच्या पाठीशी उभं राहिलो तर मला असं वाटतं की नक्कीच ज्या अपेक्षा आपल्या सर्वांच्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आपल्या सर्वांना मदत होईल. मी धर्मजगताच्या माध्यमातून ताईंना त्यासाठी शुभेच्छा देतो की ताईंना जी संधी सरकारने दिली त्या संधीचं सोनं ताई नक्कीच करतील हा सर्वांना विश्वास आहे. आणि फक्त आपण सर्वांनी बुके दिला, शॉल दिली, ताईंचा सत्कार केला, स्वागत केलं, त्याच्याने मला असं वाटतं आपली जबाबदारी संपत नाही. ताईंची जबाबदारी आहेच आहे, आपल्याही सर्वांची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीने आपण या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. मी मागणीला सुरुवात करतो आपल्या सर्वांच्या माध्यमातून. आणि आता जसं ताईंना अधिकार मिळाला तसं आपल्यालाही मागायचा अधिकार आता मिळाला आहे. तर ताईंनी जास्त फोकस करून बाकी त्यांची जी जबाबदारी आहे ती ताई करतील मला विश्वास आहे. आणि निवडून यायच्या आधी ताईंनी मला तो विश्वास दिलाय आणि मला तो शब्द दिला आहे. तर पर्यावरणासाठी ताईंनी लक्षपूर्वक काम करावं. आपल्या संपूर्ण परिसरामध्ये वृक्षारोपण किंवा जलसंवर्धन यासाठी विशेष करून जे काही ताईला यासाठी करता येईल ती प्रयत्न ताईंनी करावी अशी माझी अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्या परिसरातील संपूर्ण संत पण तयार आहेत. आता ताई हरिभाऊंचं स्मरण करून इथे पोहोचल्या. हरिभाऊंनी पण यासाठी खूप चांगलं काम त्यांच्या कार्यकाळात या संदर्भात केलंय. तर त्या पद्धतीचं काम ताईंकडून पण या परिसरामध्ये व्हावं. आपण ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. प्रशासन म्हणून ताई आपल्या सोबत राहतील, पण चोपड्यापासून तर संपूर्ण आपला मलकापूर जो परिसर आहे त्या संपूर्ण परिसरात या सध्याच्या समस्या आहेत जलसंवर्धनाच्या, पर्यावरणाच्या, त्यावर आपण सगळ्यांनी मिळून काम करूया. हीच मला वाटतं आपल्या मार्फत पण ताईंना आणि ताईंना आपल्यासाठीच्या शुभेच्छा ठरू शकतात. ताईंच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो की ताईंनी मजबूतीने हे सगळं काम करावं. आणि ताई थोड्या मवाळ आहेत, पण आमची सूचना पण आहे जेव्हा अहंकार नाही हा, आणि म्हणून हे पद पण इथपर्यंत पोहोचलं. तर ताईंनी जेव्हा आक्रमकतेची गरज आहे थोडं आक्रमकही ताईंनी व्हावं अशा मी आधी पण ताईला सूचना दिल्याच आहे की कारण की तुमची ती आक्रमकता तुमच्यासाठी, तुमच्या स्वार्थासाठी नसेल, ती या परिसराच्या कल्याणासाठी तुमचं ते संपूर्ण कार्य असेल. तर संपूर्ण हा आपला परिसर तुमच्या पाठीशी आहे, त्याची पावती संपूर्ण जनतेने तुम्हाला दिलीच आहे. तर मी पण शुभेच्छा देतो ताईंच्या भावी वाटचालीसाठी. आम्हाला सर्वांना विश्वास आहे की तुम्ही तो सार्थक करणार. ताईंना भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आणि कायम आपण सगळ्यांनी सोबत राहून ताईंच्या या कार्यामध्ये जोडून घेऊन आपणही खारीचा वाटा प्रत्येकाने ठेवायचा आहे या संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी. ताईंना आमचे सर्वांचे आशीर्वाद आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी ताईंना शुभेच्छा. आणि या अपेक्षा यावेळी मतदान करताना मला वाटतं प्रत्येकाला होत्या की यावेळी या पद्धतीचा आशीर्वाद केंद्र सरकारने पण या परिसराला द्यावा. तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी निवडणुकीच्या आधी ताई भेटायला आल्या, सगळे कार्यकर्ते पण होते, मी सगळ्यांना बाहेर काढून मग ताईंशी एकांतात गप्पा केल्या, काही सूचना केल्या, त्या ह्याच होत्या. ह्या अपेक्षा आपल्याला निवडणुकीला तिकीट जाहीर झाल्यापासून होत्याच. यावेळी या परिसराचा विचार सरकारने पण करावा आणि लक्ष द्यावं. या अधिकारच्या माध्यमातून ताई आणखी उत्कृष्ट काम या परिसरामध्ये करतील असा मला विश्वास आहे. आज खूप धावता प्रवास ताईंचा राहिला. ताई म्हटलं की वाट बघावी लागली. म्हटलं आम्ही 10 वर्षांपासूनच बघतोय. आता या 3ऱ्या टर्मला तो फायदा झाला, लाभ झाला. वाट बघायचा, हा परिसरच वाट बघत होता. आणि आज तुम्ही जिथे जिथे गेल्या ते अपेक्षित आहे. इथे
मला काळजी वाटण्यापेक्षा बाकीच्या कार्यकर्त्यांना काळजी वाटत होती की वेळ होतोय ताईंना. मला तो वेळ झालेला, आज मी वाट बघेन मनापासून. नाही तर आजपर्यंत मी नाही वाट बघितली एवढी, परंतु वाट यासाठी मी आनंदाने बघितली की जी जबाबदारी आहे, लोकांना आता आनंद आहे, त्या लोकांना ताईंनी भेटावं. जिथे जामनेरला आपण जाऊन आल्यात तिथेही आवश्यक होतं, हरिभाऊंकडे जाणं आवश्यक होतं, रस्त्याने सगळ्या गावांना भेटणं अपेक्षितच होतं आणि आमचं त्यात आनंद आहे. त्यामुळे जसं आजपर्यंत तुमची अटॅचमेंट सगळ्या जनतेशी राहिली, कायम ती अटॅचमेंट सगळ्या या जनतेशी तुम्ही ठेवावी अशी मी अपेक्षा सर्वांच्या माध्यमातून व्यक्त करतो. सर्वांचे आशीर्वाद, सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी पण आहे, मानसिक स्वास्थ्यासाठी माझा पण स्पेशल आशीर्वाद आहे आणि तुमच्या दीर्घायुष्यासाठी पण आमचे सर्वांचे तुमच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. खूप खूप सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.